भुदरगड तालुक्यातील निष्णप इथल्या मंदिरांमध्ये चोरी झाली आहे। चोरट्यांनी श्री महालक्ष्मी आणि काळम्मा देवीच्या मंदिरांची कुलपं तोडून सुमारे 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय। गेल्या महिन्यापासून परिसरात चोरीच्या घटना वाढल्यानं नागरिक भयभीत झालेत। बंद मंदिरं फोडण्यापर्यंत चोरांची मजल गेल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। भुदरगड तालुक्यातील निष्णप इथल्या महालक्ष्मी मंदिराचे पुजारी अरविंद गुरव यांनी रविवारी सायंकाळी मंदिराला कुलूप लावलं होतं। मात्र सोमवारी सकाळी मंदिर उघडताच कुलूप तोडलेलं दिसलं। आज जाऊन पाहिल्यानंतर देवीच्या अंगावरील आभूषणं लंपास झाल्याचं आढळलं। चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, 2 चांदीच्या पादुका आणि सुमारे 1 किलो वजनाची चांदीची छत्री असा अंदाजे 3 लाखांचा ऐवज लंपास केलाय। त्यानंतर चोरट्यांनी गावातील काळम्मा देवीच्या मंदिराला लक्ष्य केलं। त्या मंदिरात घुसून काळम्मा देवीचे सोन्याचे डोळे, मंगळसूत्र आणि चांदीचा पैंजण असा सुमारे 1 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला। 2 मंदिरांमधील सलग चोरीमुळे ही घटना पूर्वनियोजित असावी आणि चोरटे सराईत असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या चोरीबाबत भाविकांमधून तीव्र प्रतिक्रिया आणि संताप व्यक्त होतोय। या प्रकरणी पुजारी अरविंद गुरव यांनी भुदरगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि चोरट्यांचा तात्काळ छडा लावण्याची मागणी केली आहे। तर देवस्थान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी भाविकातून होतीये।